नमस्कार मंडळी, मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने बनवला जाणारा पदार्थ, तो पण विदर्भात खूपच जास्त फेमस म्हणजे की खांडोळी आणि रस्सा। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे। कढई ठेवल्यानंतर आपल्याला इथे धने टाकायचे आहे। तुमच्याकडे जेही धने असणार तुम्ही ते यूज करू शकता या भाजीसाठी। तर मंडळी, धने घ्यायचे आणि थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे सगळे सुके मसाले भाजून घ्यायचे आहे। तर त्यानंतर मी इथे थोडंसं जिरंसुद्धा टाकलेलं आहे, कारण की जिऱ्याने खूप छान असे खांडोळीला सुगंध येतो। आणि त्यानंतर इथे मी थोडीशी सोप टाकत आहे आणि 3-4 मिरेसुद्धा ॲड करत आहे। याने सुद्धा आपल्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते। तर सगळ्यात आधी मंडळी, आपल्याला सुके मसाले छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे। जोपर्यंत पूर्ण घरात आपल्या वास दरपडत नाही तोपर्यंत आपल्याला छान असे मस्त भाजून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर आपल्याला सुके मसाले भाजल्यानंतर आपल्याला भाजायचे आहे शेंगदाणे। शेंगदाणे मी इथे फक्त लहान पोहे खायचे चम्मच असते ना, तसे 3-4 चम्मच इथे घेतलेले आहे मी शेंगदाणे। तुम्ही सुद्धा इतके घ्या किंवा थोडेसे जास्तही घेतले तरी सुद्धा चालेल। तर मंडळी, बघू शकता मंडळी, आपले थोडासा कलर चेंज झाल्यानंतरच लगेच आपण शेंगदाणे सुद्धा काढून घेतलेले आहे। तर त्यानंतर आपल्याला इथे टाकायचा आहे कांदा। तर मी एक मोठा कांदा घेतला आणि लंब्या आकारात छान असा कापून घेतला आणि त्यानंतर आता आपल्याला भाजायचा आहे। तर कांदा पटकन काळा होत नाही किंवा भाजला जात नाही, त्यामुळे आपल्याला थोडंसं याच्यात तेल टाकायचं आहे। तेलाने काय होणार, पटकन कांदा भाजला जाणार आणि आपला टाईमसुद्धा वाचणार। तर मंडळी, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की चुटकी तुमच्यासाठी अशा नवनवीन रेसिपी घेऊन येत असते या चॅनलवर। तर नक्की सबस्क्राईब करा बरं। तर त्यानंतर इथे आपल्याला टाकायचं आहे सगळ्यात आखरीचं म्हणजे की खोबऱ्याचं किस। तर आपल्याला खोबऱ्याचं किस टाकून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला तेल किंवा काहीच टाकायचं नाही आहे। पटकन असं 2 मिनटात छान असं भाजून होऊन जाणार, त्यामुळे आपल्याला इथे तेल वगैरे टाकायची काहीच आवश्यकता नाही। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मस्त खरपूस असा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर आता मी इथे रस्सा बनवण्यासाठी मंडळी मसाला तयार करत आहे। तर त्यासाठी मी सगळ्यात आधी इथे घेतलेला आहे कांदा। कांद्यावर थोडंसं तेल टाकलं आणि त्यानंतर छान असा भाजून घेऊ। तर याचा आपण रस्सा बनवणार आहोत। तर बघू शकता 1 चम्मच मी चना डाळसुद्धा टाकलेली आहे। तुमच्याकडे फुटाणे असणार किंवा रोस्टेडवाले हे असणार, चना डाळ असणार, तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आणि त्यानंतरच मी इथे लसणाच्या 4-5 पाकळ्यासुद्धा टाकलेल्या आहे, कारण की या ठिकाणीच आपल्याला हा सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर मी इथे खोबऱ्याचं किससुद्धा टाकून घेतलेला आहे। तर आपल्याला हा पण मसाला छान असा खरपूस कलर येईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे। चेंज झाल्यानंतरच आपल्याला हा पूर्ण मसाला मिक्सरमध्ये टाकायचा आहे। तर बघू शकता मंडळी, एका प्लेटमध्ये मी हा सुका मसाला घेतलेला आहे आणि एका प्लेटमध्ये मी हा रश्शासाठी मसाला पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे। तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, जेणे की तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजणार आणि तुमचीसुद्धा खांडोळी याच प्रकारे बनून तयार होणार। तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका। तर मंडळी, बघू शकता सगळ्यात आधी आपल्याला सुका मसाला काढून घ्यायचा आहे। तर सुका मसाल्यामध्ये आपण 1 थेंबसुद्धा पाणी टाकणार नाही आहे, कारण की कांदा आणि थोडासा लसूण आहे, त्यामुळे आपल्याला इथे बिलकुलही टाकायचं काम नाही पाण्याचं। तर इथे मी थोडीशी चटणी टाकत आहे तिखट, आणि थोडीशी हळदसुद्धा टाकत आहे आणि थोडासा गरम मसालासुद्धा ॲड करत आहे, जेणे की याने छान अशी चव येणार। आणि थोडासा जिरं पावडरसुद्धा मी टाकून दिलेला आहे। त्यानंतर इथे मी कोथिंबीरसुद्धा ॲड केलेली आहे। तर हा सुका मसाला आपल्याला मिक्सरमधून छान असा पिसून काढायचा आहे। तर त्यानंतरच सोबत थोडंसं मीठसुद्धा टाकलेलं आहे। तर आता आपल्याला मिक्सरमधून छान असा हा मसाला पिसून घ्यायचा आहे, पाणी बिलकुल ॲड करायचं नाही मंडळी। तर बघू शकता आता आपला मसाला हा सुका मस्त छान बनून तयार झालेला आहे। मी तुम्हाला चम्मचनीसुद्धा दाखवत आहे कशा प्रकारे मसाला आपल्याला बनवायचा आहे। त्यानंतर हा मसाला मी प्लेटमध्ये काढून घेणार आणि पटकनच आता रश्शासाठी सुद्धा मसाला यामध्येच काढून घेणार। तर हा मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी टाकून छान असं पेस्ट तयार करायचं आहे। तर तुम्हाला मी दाखवतेच की कशा प्रकारे आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर बघू शकता मंडळी, या ठिकाणी आपल्याला मिक्सरमधून फिरवलं की इथे बघू शकता कशा प्रकारे आपला पेस्ट तयार झालेली आहे। जसं आपण नॉर्मल बनवतो तशाच प्रकारे आपल्याला बनवायचं आहे। तर त्यानंतर आता मी इथे घेत आहे नेक्स्ट प्रोसेस आहे आपली बेसन। तर आपल्याला 1 वाटी
बेसन घ्यायचं आहे. तुमच्याकडे घरचं बेसन असेल तर खूपच छान, पण विकतचं बेसन घेताना तुम्ही जर थोडंसं पाहून घ्या, कारण की खूप बेसन राहते असं की त्याची पोळी किंवा असा म्हणजे उंडा तयार होत नाही. तसं बेसन तुम्हाला बिलकुलही ॲड करायचं नाही आहे इथे. तर बघा मी थोडंसं मीठ टाकलं, थोडीशी हळद टाकली आणि आता पाणी टाकून छान मस्त असा याचा डो तयार करून घेणार आहे. कारण की मंडळी डो आपल्याला थोडासा असा म्हणजे घट्टच बनवायचा आहे, पातळ बनवायचा नाही एकदम पोळीसारखा. आणि बघू शकता मी इथे 2 ते 3 खांडवळ्या बनवणार आहे, त्यामुळे मी इतकाच डो तयार केलेला आहे. याच्या इझिली 2 ते 3 खांडवळ्या तयार होणार. तर तुम्हाला मी सांगितलेले आहे की घरचं बेसन असेल तर खूपच छान, विकतचं आणत असाल तर त्याची पोळी बनवता आली पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला बेसन यूज करायचं आहे. बिलकुलही डुप्लिकेट किंवा कोणत्याही मार्केटमधून कुठलंही बेसन या खांडवळीसाठी वापरू नका, कारण की याची चव बिलकुलच छान लागत नाही. तर मंडळी मी इथे विकताचंच बेसन वापरलेलं आहे, पण मी हमेशा हे वापरते म्हणून मला माहिती आहे की आणि मी खूपदा खांडवळ्या बनवते तर छानच येतात. तर आता बघू शकता अशा प्रकारे आपल्याला छान असं हाताला तेल लावून मस्त आपल्याला उंडे तयार करून घ्यायचे आहे. आणि आता मी ते पोळपाट घेतलेलं आहे, त्यावर सुद्धा थोडंसं तेल टाकून घेत आहे. तर तेल टाकल्यानंतर हाताने छान असं फिरून घ्या आणि त्यानंतर आपल्याला आता लाटायला सुरुवात करायची आहे. तर बघू शकता मंडळी अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पोळी बिलकुलही फाटत नाही आहे. काठाने थोडीशी उलणार पण मधात बिलकुलही फाटत नाही. आणि थोडीशी आपल्याला म्हणजे जास्त तेल लागलं असेल तर थोडंसं म्हणजे बेसन पीठ घ्या आणि त्यानंतर थोडंसं असं बेलण्याने लाटून घ्या. तर तुम्ही बघू शकता मंडळी अशा प्रकारे आपल्याला पोळी तयार करायची आहे. तर आणि त्यानंतर आपल्याला यावर पूर्ण मसाला असा लावून घ्यायचा आहे. तर मंडळी आपल्याला असा हलक्या हाताने छान असा जो मसाला आहे आपण तयार केलेला तो लावून घ्यायचा आहे, जेणे की पोळीसुद्धा पोळपाटाला चिपकणार नाही आणि हलक्या हाताने लावलं तर खूप छान मस्त बनणार सुद्धा. तर बघू शकता असं गोल गोल करून आपल्याला पूर्ण हे बनवून घ्यायची आहे खांडवळी. अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला ही पूर्ण प्रोसेस सांगत आहे. माझी आई किंवा आई दोघीजणी अशा प्रकारेच बनवतात, त्यामुळे मी तुम्हाला ही प्रोसेस सांगत आहे. तर बघा हाताने असं पूर्णपणे आपल्याला याला बंद करून घ्यायचं आहे, जेणे की अंदर हवा गेली नाही पाहिजे. तर बघू शकता मंडळी दोन्ही बाजूनी आपल्याला अशा प्रकारे बंद करायचं आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला आता दुसरीसुद्धा बनवून दाखवत आहे कशा प्रकारे बनवायची. ही भाजी खूप छान लागते मंडळी, तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतरच मला कमेंट करा. जर तुम्हाला हा अशा प्रकारे मसाला बनवायचा नसेल, साधाच बनवायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही बनवू शकता. तिखट वगैरे न टाकता फक्त साधा मसाला टाकून थोडंसं मीठ टाकून सुद्धा तुम्ही यामध्ये भरू शकता. आणि त्या खांडवळ्यासुद्धा तुम्ही तेलामध्ये तळू शकता आणि तशाच खाऊ शकता भाजी न बनवता. खूप छान लागते मंडळी. आमच्याकडे अकोला अमरावती साईडनी ही रेसिपी म्हणजे कोणी पाहुणे आले किंवा कोणता कार्यक्रम असला तर हीच रेसिपी बनवल्या जाते. याला पारंपरिक खांडवळ्या म्हणतात मंडळी. तर बघू शकता मंडळी आपण एका कढईमध्ये आता पाणी टाकून घेतलं, त्यावर स्टँड ठेवलं. आता माझ्याकडे चाळणी नव्हती त्यामुळे मी या प्लेटमध्ये ठेवत आहे. मी 2 आधी बनवून घेतल्या आणि एक नंतर मी शिजवणार. तर अशा प्रकारे आपल्याला 2 आधी बनवून घ्यायचे आहे. आणि तुमच्याकडे जर चाळणी असेल तर तुम्ही चाळणीत इझिली 4-5 ठेवू शकता, पण माझ्याकडे प्लेट होती, चारही बाजूनी वाफ लागली पाहिजे त्यामुळे मी 2च ठेवल्या. तर खांडोळ्या आपल्या वाफेवर होईपर्यंत आपल्याला आता भाजीची तयारी करायची आहे, म्हणजे की रस्सा. तर रस्सा बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी कढई ठेवली आणि कढईमध्ये 1 बाऊल तेल टाकल्यानंतर थोडंसं सरसोचं तेल टाकलं, कारण की सरसोचं तेल मंडळी आपल्या शरीरासाठी खूप छान असतं, त्यामुळे तुम्हीसुद्धा यूज करा. तर मंडळी सरसोचं तेल टाकल्यानंतर थोडीशी मोहरी टाकली आणि त्यानंतरच मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे. जो मसाला आपण मिक्सरच्या भांड्यात पिसलेला होता तोच पूर्ण मसाला मी इथे टाकून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला मसाला टाकून घ्यायचा आहे मंडळी. आणि त्यानंतर आपल्याला इथे ॲड करायचे आहे आता म्हणजे पावडर. तर सगळ्यात आधी आपण टाकला आहे लाल तिखट आणि त्यानंतर टाकला आहे थोडासा गरम मसाला, त्यानंतर टाकलेली आहे थोडीशी हळद आणि त्यानंतरच आपण थोडासा गरम मसालासुद्धा टाकलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जेही मसाले आपल्या घरात असणार ते टाका. असं काही नाही मंडळी की आपल्याला म्हणजे असे विकत मसाले आणायचे आहे या भाजीसाठी. जे मसाले तुम्ही यूज करत असाल तेच टाका, बिलकुलही कोणते मसाले वापरू नका. तर मंडळी त्यानंतर मी इथे मीठसुद्धा टाकून घेतलेला आहे. मी इथे टोमॅटोचा किंवा कशाचाही वापर करत नाही आहे, कारण की रस्सा खूप छान लालसर बनण्यासाठी मी इथे फक्त आता यूज करणार
करणार आहे कांदा आणि जो मसाला आपण तयार केला होता तोच. तर बघू शकता मंडळी, मी इथे लगभग 1 गळवा पाणी टाकलेलं आहे, कारण की माझ्या 3 खांडवडे आहे आणि 3 खांडवड्यासाठी आपल्याला रस्सा उरला पाहिजे, म्हणजे पूर्णपणे पुरला पाहिजे, त्यामुळे मी इथे 1 गळवा पूर्ण पाणी टाकलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मंडळी, वरतून मी थोडीशी कस्तुरी मेथीसुद्धा टाकली आणि बघू शकता एक वाफ आल्यानंतर किती छान कलर आलेला आहे आपल्या खांडवडीच्या रस्स्याला आणि किती छान मस्त दिसत आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतरच मला कमेंट करा. तर मग बघू शकता मंडळी, अशा प्रकारे आपला रस्सा पूर्णपणे शिजलेला आहे. आपल्याला बिलकुलही आता याला जास्त शिजवायचं नाही, कारण की खांडोळीचा रस्सा हा पतलाच असतो. तर बघा, एक वाफ दिल्यानंतर म्हणजे 10 ते 15 मिनिट ठेवल्यानंतर आपल्या खांडोळ्यासुद्धा मस्त अशा छान शिजून तयार आहे. तुम्ही बघू शकता मंडळी, मी हाताने इझिली उचललेला आहे खांडोळीला आणि आता आपल्याला कापूनसुद्धा घ्यायचं आहे. तर कापायच्या वेळेस तर तुम्हाला समजूनच येणार की किती परफेक्ट खांडोळ्या अशा म्हणजे बनलेल्या आहे. तर बघा मंडळी, आपल्याला चाकूनी किंवा तुमच्याकडे काही असेल कापायसाठी तर त्यांनी आपल्याला असे लहान लहान साईजमध्ये याला कापून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा, कारण की आमच्या भागात तर आम्ही हमेशा बनवतो ही भाजी. खांडवडी आणि पाटवडी ही आमच्याकडे पारंपरिक भाजी आहे मंडळी. अकोला अमरावतीकडून तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की तुम्हाला ही रेसिपी करता येतच असेल. तर बघू शकता मंडळी, अशा प्रकारे आपल्याला ह्या खांडोळ्या कापून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर मस्त रसासुद्धा तयार झालेला आहे. तर एका साईडने आपल्याला रसा काढून घ्यायचा आहे आणि एका साईडनं आपली खांडवडी. जसं जसं तुम्हाला लागते खांडवडी तसं तुम्ही भाजी टाका आणि जेवा. तर बघा मंडळी, आपलं ताट बिलकुल रेडी आहे. मी खांडवड्या छान कापून घेतलेल्या आहे आणि सोबतच काकडीसुद्धा घेतलेली आहे आणि कांदा तर बरं बिलकुलच विसरू नका घ्यायला आणि सोबतच थोडासा कोथिंबीरसुद्धा टाकलेला आहे. तर रस्सा मी पूर्ण वाटीत काढून घेतलेला आहे मंडळी. बघू शकता आपली पूर्णपणे रेसिपी तयार आहे. रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा बनवा आणि एन्जॉय करा आणि खुश राहा. माझ्या रेसिपी बनवत राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी.